तुम्हा सर्वांचं मुरली स्टुडिओ या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रहो, या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आपण नवीन असाल तर हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल मुरली स्टुडिओ आताच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्वात प्रथम व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अतिशय सुंदर अशी माहिती तुम्हाला मिळेल. आणि शेअर करायला मात्र विसरू नका, कारण तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा या सर्व अत्यंत महत्त्वाच्या माहितीचा पुरेपूर फायदा त्यांनासुद्धा होऊ शकतो. तर मित्रहो, बघूया आजची माहिती. एक राष्ट्रपती बनलेले आणि खूप प्रख्यात अशा व्यक्तिमत्वाचा परिचय आज या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहोत. आणि त्यांचं नाव सर्वपरिचितसुद्धा आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर अब्दुल कलाम. तर मित्रहो, डॉक्टर अब्दुल कलाम हे भारताचे 11वे आणि पहिले गैर राजकीय राष्ट्रपती होते, ज्यांना तंत्रज्ञान आणि विज्ञानातील त्यांच्या विशेष योगदानामुळे हे पद मिळाले. ते एक अभियंता आणि शास्त्रज्ञ सुद्धा होते. डॉक्टर अब्दुल कलाम 2002 ते 2007 पर्यंत भारताचे राष्ट्रपतीही होते. राष्ट्रपती झाल्यानंतर डॉक्टर अब्दुल कलाम हे सर्व देशवासियांच्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आणि कर्तृत्ववान व्यक्ती आहे. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी जवळपास 4 दशके वैज्ञानिक म्हणून काम केले आहे. डॉक्टर अब्दुल कलाम हे अनेक प्रतिष्ठित संस्थांचे प्रशासकही राहिले. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी धनुषकोडी या गावात रामेश्वरम, तामिळनाडू येथे एका मच्छीमार कुटुंबात झाला होता. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन होते. ते एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. वडील मच्छीमारांना बोट देऊन घर चालवत असत. बाल कलाम यांनाही त्यांच्या शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागला. कलाम घरोघरी वर्तमानपत्रे वाटायचे आणि त्या पैशातून शाळेची फी भरायचे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या शिस्त, प्रामाणिकपणा आणि उदार स्वभावाने जगण्याची शिकवण त्यांना वडिलांकडून मिळाली. त्यांच्या आईची देवावर अपार श्रद्धा होती. कलामजींना 3 मोठे भाऊ आणि एक मोठी बहीण होती. या सर्वांशी त्यांचे अतिशय जवळचे नाते होते. अब्दुल कलाम यांचे सुरुवातीचे शिक्षण रामेश्वरम प्राथमिक शाळेत झाले. 1950 मध्ये कलाम यांनी BScची परीक्षा सेंट जोसेफ्स कॉलेज येथून पूर्ण केली. यानंतर त्यांनी 1954 ते 57 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT मधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केले. लहानपणी फायटर पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न होते, पण हे स्वप्न काळानुसार बदलले. 1958 मध्ये कलाम DTD आणि P मधील तांत्रिक केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागले. येथे राहून त्यांनी प्रोटोटाइप होवरक्राफ्टसाठी तयार केलेल्या वैज्ञानिक संघाचे नेतृत्व केले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अब्दुल कलामजींनी भारतीय लष्करासाठी एक छोटे हेलिकॉप्टर डिझाईन केले होते. 1962 मध्ये अब्दुल कलाम यांनी संरक्षण संशोधन सोडून भारताच्या अंतराळ संशोधनात काम करायला सुरुवात केली. 1962 ते 82 या काळात त्यांनी या संशोधनाशी संबंधित अनेक पदे भूषविली. 1962 ते 82 या काळात त्यांनी या संशोधनाशी संबंधित अनेक पदे भूषवली. 1969 मध्ये कलाम भारताच्या पहिल्या SLV-3, ज्याला रोहिणी नाव आहे, यावेळी इस्रोचे प्रकल्प प्रमुख ते बनले होते. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली 1980 मध्ये रोहिणीची पृथ्वीजवळ यशस्वीपणे स्थापना झाली. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना 1981 मध्ये भारत सरकारने
भारताच्या राष्ट्रीय पुरस्कारांपैकी एक म्हणजे पद्मभूषण देऊन सन्मानित केले. अब्दुल कलाम यांनी आपल्या यशाचे श्रेय नेहमी आपल्या आईला दिले. ते म्हणाले की त्यांच्या आईनेच त्यांना चांगले आणि वाईट समजून घ्यायला शिकवले. अब्दुल कलाम म्हणायचे, माझ्या अभ्यासाकडे असलेला कल पाहून आईने मला एक छोटा दिवा आणून दिला, जेणेकरून मी रात्री 11 वाजेपर्यंत अभ्यास करू शकेन. आईने मला साथ दिली नसती तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. आईबद्दल खूप आदर आणि भावना त्यांच्या मनात होत्या. 1982 मध्ये ते पुन्हा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक झाले. कलाम यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला. अग्नी, पृथ्वी आणि आकाशच्या लॉन्चिंगमध्ये कलाम यांची फार महत्त्वाची भूमिका होती. 1992 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलामजी संरक्षण मंत्र्यांचे विज्ञान सल्लागार आणि सुरक्षा संशोधन आणि विकास विभागाचे सचिव बनले. 1999 पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. भारत सरकारच्या मुख्य शास्त्रज्ञांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट आहे. 1997 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना विज्ञान आणि भारतीय संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. 2002 मध्ये कलाम यांना भारतीय जनता पार्टी समर्पित NDA घटकांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवार बनवले, ज्याला सर्वांनी पाठिंबा दिला आणि 18 जुलै 2002 रोजी APJ अब्दुल कलाम यांनी पदाची शपथ घेतली. डॉक्टर कलाम कधीच राजकारणाशी संबंधित नव्हते, तरीही ते भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर राहिले. जीवनात सुखसोयींचा अभाव असतानाही ते राष्ट्रपती पदापर्यंत कसे पोहोचले, ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामजींना आजचे अनेक तरुण आपला आदर्श मानतात. छोट्या गावात जन्म घेणं आणि ही उंची गाठणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यांच्या समर्पण, मेहनत आणि कार्यपद्धतीच्या बळावर अपयशाला तोंड देत ते कसे पुढे गेले, त्यातून आपण काहीतरी शिकले पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मुलांबद्दल खूप आपुलकी आहे. आपल्या देशातील तरुणांना ते नेहमीच चांगले धडे देत आले आहेत. तरुणांची इच्छा असेल तर संपूर्ण देश बदलू शकतो, असे ते म्हणायचे. देशातील सर्व लोक त्यांना मिसाईल मॅन या नावाने संबोधतात. डॉक्टर APJ कलाम यांना भारतीय क्षेपणास्त्रांचे जनक म्हणून ओळखले जाते. कलामजी हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत जे अविवाहित असण्यासोबतच वैज्ञानिक पार्श्वभूमीतून राजकारणात आले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती होताच देशाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली, जो आजपर्यंतचा एक सर्वोत्तम उदाहरण आहे. राष्ट्रपती पद सोडल्यानंतर कलाम भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे तिरुवनंतपुरमचे कुलपती झाले. तसेच अण्णा विद्यापीठाचे एरोस्पेस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक झाले. याशिवाय त्यांना देशातील अनेक महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून बोलवण्यात आले. आता बघूया डॉक्टर कलाम यांनी लिहिलेले काही पुस्तके. यामध्ये अदम्य जिद्द, ज्या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केलेला आहे. इग्नायटेड माइंड्स, अनशीलिंग द पॉवर विदिन इंडिया, प्रज्वलित मने या नावाची मराठी अनुवाद केलेला आहे चंद्रशेखर मुरगुडकर यांनी. इंडिया 2020 ए व्हिजन फॉर न्यू मिलेनियम, इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि YS राजन. भारत 2020 नव्या सहस्त्रकाचा भविष्यवेध या नावाने मराठी अनुवाद केलेला आहे अभय सदावर्ते यांनी. इंडिया माय ड्रीम,
उन्नयन ट्रान्सेंडन्सचा मराठी अनुवाद सकाळ प्रकाशन यांनी केलेला आहे. एनविजनिंग अँड एम्पॉवर्ड नेशन फॉर सोसायटल ट्रान्सफॉर्मेशन विंग्स ऑफ फायर त्यांचं आत्मचरित्र आहे. मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद आणि अनुवादक आहेत माधुरी शानभाग. सायंटिस्ट टू प्रेसिडेंट आत्मकथन. टर्निंग पॉइंट्स याच नावाचा मराठी अनुवाद अंजनी नरवण यांनी केलेला आहे. टार्गेट 3 मिलियन याचा सहलेखक आहे सुजनपाल सिंग. ट्रान्सेंडन्स माय स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस विथ प्रमुख स्वामीजी याचे सहलेखक आहेत अरुण तिवारी. दीपस्तंभ ज्याचा सहलेखक आहेत अरुण तिवारी आणि मराठी अनुवादक आहेत कमलेश वालावलकर. परिवर्तनाचा जाहीरनामा जी मूळ इंग्रजीमध्ये आहे अ मॅनिफेस्टो फॉर चेंज याचा सहलेखक आहे व्ही पोतराज. मराठी अनुवादक आहेत अशोक पाध्ये. APJ अब्दुल कलाम संपूर्ण जीवन अरुण तिवारी यांनी लिहिलेलं आहे. बियॉन्ड 2010 अ विजन फॉर टुमॉरोज इंडिया सहलेखक आहेत YS राजन आणि मराठी अनुवादक आहे सकाळ प्रकाशन. महानतेच्या दिशेने एकत्र येऊ या बदल घडवूया मॅजेस्टिक प्रकाशन. स्वेरिंग द सर्कल 7 स्टेप्स टू इंडियन रेनेसान्स सहलेखक आहेत अरुण तिवारी आणि मराठी अनुवादक आहेत 7 स्टेप्स टू इंडियन रेनेसान्स भारतीय प्रबोधन पर्व वैभवशाली भारताची आगामी दिशा याचा अनुवादक आहेत संजय माडी बुकगंगा पब्लिकेशन्स. अब्दुल कलाम यांचे सदर पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. भारताचे परिवर्तन सुरू असून ते कोणत्या दिशेने करणे श्रेयस्कर होईल याचे मार्मिक विश्लेषण या पुस्तकामध्ये केलेलं आहे. मित्रांनो, आता बघूया अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान कोणते आहेत. 1981 साली त्यांना पद्मभूषण हे पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर 1990 मध्ये पद्मविभूषण, 1997 मध्ये भारतरत्न, 1997 मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, 1998 मध्ये वीर सावरकर पुरस्कार, 2000 मध्ये रामानुजन पुरस्कार, 2007 मध्ये किंग्स चार्ल्स याचा दुसरा पदक त्यांना देण्यात आलं. 2007 मध्येच ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देण्यात आली. 2008 मध्ये सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी मिळाली. 2009 मध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्सचे वूवर पदक मिळाले. 2010 मध्ये वॉटरलू विद्यापीठाची डॉक्ट इंजिनिअरिंग ही मानद पदवी देण्यात आली. 2011 मध्ये न्यूयॉर्कचा IEEE या संस्थेचे सभासदत्व देण्यात आले. 2012 मध्ये आउटलुक इंडियाच्या द ग्रेटेस्ट इंडियन या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये कलाम दुसऱ्या क्रमांकावर होते. 2015 मध्ये सप्टेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडच्या प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले. 27 जुलै 2015 रोजी शिलाँगला IIM मध्ये एका कार्यक्रमादरम्यान अब्दुल कलाम साहेबांची तब्येत बिघडली होती. ते तिथल्या एका कॉलेजमध्ये मुलांना लेक्चर देत होते. तेवढ्यात अचानक ते पडले. त्यानंतर त्यांना शिलाँग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला. या दुःखद वृत्तानंतर 7 दिवसांचा राजकीय दुखावटा जाहीर करण्यात आला. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर 28 जुलै रोजी त्यांना गुवाहाटीतून दिल्लीत आणण्यात आले. तेथे त्यांना दिल्लीतील घरी जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. इथे सगळे बडे नेते आले आणि
त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांना एअरबसने त्यांच्या गावी नेण्यात आले. 30 जुलै 2015 रोजी कलाम यांच्यावर त्यांच्या मूळ गावी रामेश्वरमजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. अब्दुल कलाम साहेब, ज्यांना मिसाईल मॅन म्हटले जाते, त्यांनी प्रत्येक युगात देशाची सेवा केली. त्यांच्या ज्ञानातून त्यांनी देशाला अनेक क्षेपणास्त्रे दिली आणि देशाला शक्तिशाली बनवले. भारत सुरक्षित व्हावा या उद्देशाने त्यांनी पृथ्वी, अग्नी अशी क्षेपणास्त्र दिली. ज्ञान विज्ञान क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या कलाम साहेबांनी देशाला शक्तिशाली आणि स्वावलंबी बनवले. डॉक्टर कलाम यांनी देशाला तत्त्वज्ञानात स्वावलंबी बनवले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले. ते त्यांच्या साधा वागणुकीसाठी प्रसिद्ध होते. त्यांना दुसऱ्या देशाने आपल्या देशात बोलवले, पण देशावरील प्रेमामुळे त्यांनी कधीही देश सोडला नाही. देशाचे यशस्वी राष्ट्रपती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. देशातील तरुणांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या घोषणा आणि पुस्तकांच्या माध्यमातून तरुणांना ते आजही मार्गदर्शन करत आहेत. अशा थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मुरली स्टुडिओ ग्रुप करून शतशः नमन. मित्रांनो, आजची सुंदर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच हा मुरली स्टुडिओ शैक्षणिक यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा, जेणेकरून या सगळ्या सुंदरशा माहितीचा त्यांनासुद्धा जीवनात उपयोग करून घेता येईल. मित्रहो, आपण नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, कारण सर्वात पहिली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार. तर भेटूया एका सुंदरशा विषयाच्या माध्यमातून पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सुस्त आणि मजेत राहा. तुम्हा सर्वांना मुरली स्टुडिओकडून नमस्कार आणि धन्यवाद सुद्धा.